नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. आज आम्ही घेऊन आलो तुमच्या समोर रिव्ह्यू मराठी चित्रपट जो आत्ताच रिलीज झालाय, ज्याचं नाव आहे घबाड कुंड. घबाड कुंड हा चित्रपट पाहिल्यानंतर मला फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो, पण का? ऍक्च्युली ही एक परिकथात्मक भयपट अशी किंवा भूताची कथा आहे असं म्हणायला हरकत नाही. नॉर्मली परिकथांमध्ये परी, राजकुमार वगैरे अशा फॅन्टसीच्या गोष्टी घडतात, पण इथे तसं काही नाहीये. इथे जरी फॅन्टसी असली तरी ती फॅन्टसी ही कम्प्लिटली भूत, प्रेतात्मे, खजिन्याचा शोध वगैरे अशाशी रिलेटेड ही कथा आहे. कुठल्या तरी एका काळात जो काळ दाखवलेला नाही, एक सरदार म्हणा, राजा म्हणा, राजा तर असू शकत नाही कारण एवढं मोठं काही त्याचं वैभव दाखवलेलं नाही चित्रपटामध्ये, पण एक सरदार आहे की जो सगळ्या त्याच्या आनंदात आणि म्हणजे सगळ्या इतर ललनामध्ये वगैरे बिझी आहे असं दाखवलेलं असताना एक दरोडेखोर त्याच्यावर आक्रमण करतो आणि म्हणतो की आमचं सगळं सोनं लुटलेलं असते, तो आम्हाला परत दे. जे तो ते सरदार काही सांगत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये धर्मासम युद्ध होतं. हे सगळे दरोडेखोर त्यांना मारून टाकतात वगैरे, त्याच्या जवळजवळ सगळ्या खानदानाला नष्ट करतात. आणि त्यातला दुसरा एक जो दरोडेखोर असतो तो पळून जात असताना एक गाठोडं घेतो, ज्याला हा मेन दरोडेखोर म्हणतो की हे गाठोडं तुझं एकट्याचं नाहीये, तर ते मला दे. आणि ते सगळे दरोडेखोर निघून जात असतात. तर ह्याला जे ज्याच्याकडनं गाठोडं घेतलेलं असतं त्याला त्याचा राग येतो आणि म्हणून तो त्या पहिल्या दरोडेखोराचा खून करतो. त्याच्यानंतर अचानक ज्याने गाठोडे चोरलेलं असं तो दरोडेखोर एका विहिरीतून बाहेर येताना दिसतो आणि सडनली तोही मरतो. आता नक्की ह्या सगळ्यामध्ये घडतं काय, प्रेक्षकांना अनेक काळ होतो तरी कळत नाही. कट टू दुसरीकडे असं दाखवलंय, एक सामान्य शेतकरी आहे, त्याची बायको त्याला सारखी शिव्या देत असते की बाबा तू धडकामच करत नाहीस, असं तसं, तू माहेरी येऊन माझ्याबरोबर राहतोयस, काही आयुष्यात करत नाहीस वगैरे वगैरे. तिला तिच्या त्रासाला कंटाळून तो एकदा शेतातून जात असतो आणि सडनली त्याला ही विहीर आकर्षित करते आणि त्याला एक बाई सतत बोलवताना दाखवलेली आहे की हे सगळं तुझं आहे, तू घेऊन जा. या सर्व कथेमध्ये नक्की तो गरीब शेतकरी जो संदीप पाठक प्ले करतोय तो कोण आहे, त्याला ती बाई का बोलवत असते? पहिल्या म्हणजे त्या सर्वांना जे दरोडेखोर असतात त्यांना त्या खजिन्याचा पत्ता मिळतो का नाही मिळत, आणि दुसरा दरोडेखोर सुद्धा विहिरीतनं खजिना लुटल्यानंतर विहिरीतून बाहेर येत असताना मरतो का, हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला चित्रपट नक्की पाहायला लागेल. एक तर काय झालेलं आहे ह्या चित्रपटामध्ये ना, चित्रपट 99% चित्रपट अंधारात शूट झालेला आहे. म्हणजे शेवटचा काही एक सीन्स सोडतात, चित्रपटामध्ये प्रकाशच नाही. हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे का काय हे बऱ्याच वेळ कळत नाही, कारण चित्रपटामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की जे तुम्ही सकाळी घेऊ शकता, जे शेतकऱ्याच्या म्हणजे नायकाच्या घरातले काही प्रसंग दाखवलेत म्हणा किंवा काही, पण असं काही होत नाही. अख्खा चित्रपट अनेक काळ, किती काळ जातो माहिती नाही, हा रात्रीच घडताना दाखवलेला आहे. चित्रपटातली जमेची बाजू म्हणजे कलाकारांची अतिशय उत्तम कामं, म्हणजे याच्यात प्राजक्ता हमनगर असेल किंवा संदीप पाठक असतील, त्याच्यानंतर अजूनही काही कलाकार आहेत जसं शशांक शेंडे आहेत, या सगळ्यांनी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुशल बद्रिक आहेत, त्याचप्रमाणे ज्या प्रोड्युसर आहेत त्यांनी पण ह्याच्यात एक महत्वाची भूमिका केलेली आहे. सो ह्या सगळ्यांची जी कामं आहेत ती नक्कीच वाखाणण्यासारखी आहेत. आणि त्याचबरोबर चित्रपटामध्ये जे सेट्स उभारलेले आहेत, हे सगळे खजिना, गुहा, विहीर वगैरे, हे सगळे हेही अप्रतिम आहेत. देवदत्त नागे यांना या चित्रपटामध्ये काम आहे, पण त्यांनी मुख्य काम म्हणजे बऱ्यापैकी चांगलं काम आहे, पण त्यांनी नक्की हा चित्रपट का स्वीकारला हे समजत नाही, कारण या चित्रपटामध्ये त्यांना फक्त बॉडी शो करण्याव्यतिरिक्त काहीही दिग्दर्शकांनी म्हणजे चान्सेस दिलेला नाहीये. म्हणजे त्यांच्या वाट्याला एक भूमिका असून त्यांना फाईट सीन्स पण नाहीयेत व्यवस्थित. म्हणजे जे काही थोडेफार करण्यासारखे फाईट सीन्स आहेत ते पण त्या दरोडेखोरांना आहेत, ज्यांची जे माहीत बी कलाकार असतील पण त्यांचे नावं आपल्याला सर्वसामान्य प्रेक्षकांना माहिती नाहीत. म्हणजे अशा स्टेजला देवदत्त नागे यांनी हा चित्रपट का करावा काहीही कळलं नाही. एक छोटी मुलगी आहे, तिनेही काम सुंदर केलेलं आहे. तर ओव्हरऑल चित्रपट जादू, टोणा, भय, भूत कथा वगैरे अशा भोवती फिरत असतो. पण नक्की का, म्हणजे तो काळ कुठला दाखवलाय बरं, तो काळ दाखवलाय तो पूर्वीचा आहे, शिवाजीच्या ही आधीच्या कामे 500 वर्षापूर्वीचा आहे काय, त्याच्यानंतरचा किती काळ गेलेला आहे, किंवा हे सगळं काही हे अनाकलनीय आहे. प्रेक्षक
याची काही उत्तरं मिळत नाहीत प्रेक्षकांना आणि संपूर्ण चित्रपट एक अत्यंत गूढ रीतीने घडत असतो आणि एंड होतो तेव्हा फक्त आपल्याला एवढंच कळतं अति हव्यास करणं कुठल्याही गोष्टीचं हे वाईट आहे. सो ह्या एका बोधापलीकडे ह्या चित्रपटातून सर्वसामान्य प्रेक्षकांना ग्रेट असं काही मिळत नाही आणि म्हणून मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की एक कथा बीज घेऊन ती फुलवली नीट गेलेली नाहीये तर मग एवढा अट्टहास का? जे ऍडव्हर्टाईज करताना आपल्याला खूप काही अपेक्षा असतात की मराठीतलं पहिलं युनिव्हर्स वगैरे, पण तशा अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रेक्षक नक्कीच हा म्हणजे ही ती कथा फुलवायला किंवा जे एक काही घेतलं आहे आपण माध्यम ती अजून पुढे न्यायला हा चित्रपट कमी पडतो. ह्याच्यात मी फर्स्ट डे फर्स्ट शो तर्फे आम्ही देतो आहोत 2 स्टार पैकी 1 चित्रपटातील कलाकारांच्या कामासाठी आणि दुसरं ह्या संदेशासाठी, अन्यथा चित्रपटामध्ये काहीही नाही. तुम्हाला जर का आमचा रिव्ह्यू आवडला असेल तर @फर्स्ट डे फर्स्ट शोला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा, कारण आम्ही तुमच्यासमोर असे वेगवेगळे रिव्ह्यूज घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला सोपं पडावं की आपल्या कष्टाची कमाई प्रेक्षकांनी नक्की कुठे घालावी. लवकरच येऊ पुढचा रिव्ह्यू घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.